नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो मानवी इतिहासातील आणि पृथ्वीवरील सर्वात मोठा, भव्य आणि पवित्र धार्मिक मेळा मानला जातो. तो म्हणजे कुंभमेळा. लाखो नव्हे तर कोट्यावधी भाविक एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्र येतात. ही केवळ माणसांची गर्दी नसते, तर तो श्रद्धेचा, परंपरेचा आणि अध्यात्माचा एक अथांग महासागर असतो. कुंभमेळा हा केवळ एक उत्सव नाहीये, तर ते एका प्राचीन संस्कृतीचं अत्यंत जिवंत असं प्रतीक आहे. चला तर मग थेट सुरुवात करूया आणि या अफाट जनसागरामागचं रहस्य उलगडूया. आजच्या या प्रवासात आपण 5 प्रमुख टप्पे पाहणार आहोत. पहिला म्हणजे याचा उगम आणि त्यामागची पौराणिक कथा. दुसरा, पवित्र ठिकाणे आणि काळ. तिसरा, आध्यात्मिक महत्त्व. चौथा, तिथे उभ्या राहणाऱ्या तात्पुरत्या शहराचं अचंबित करणारं व्यवस्थापन. आणि 5वा टप्पा म्हणजे याचा जागतिक आणि आर्थिक प्रभाव. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, उगम आणि पौराणिक कथा. कुंभमेळ्याची मुख्य कथा थेट जोडलेली आहे ती समुद्रमंथनाशी. पौराणिक कथांनुसार देव आणि दानवांनी अमरत्व देणारं अमृत मिळवण्यासाठी एकत्र येऊन समुद्राचं मंथन केलं. आता या मंथनातून जेव्हा अमृताचा कुंभ म्हणजेच घडा बाहेर आला, तेव्हा साहजिकच तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये मोठा संघर्ष ओढाला. आणि या संघर्षादरम्यान त्या पवित्र अमृताचे काही थेंब पृथ्वीवर सांडले. ज्या ठिकाणी हे थेंब पडले ती ठिकाणे अत्यंत पवित्र मानली गेली आणि अगदी तिथूनच कुंभमेळ्याच्या या भव्य परंपरेचा जन्म झाला. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. ही पवित्र ठिकाणं नेमकी कोणती आहेत आणि कुंभमेळ्याचं चक्र कसं चालतं? मगाशी आपण पाहिलं की अमृताचे थेंब पृथ्वीवर पडले. हे थेंब भारतातील 4 विशिष्ट ठिकाणी पडले असं मानलं जातं आणि म्हणूनच कुंभमेळा फक्त याच 4 ठिकाणी भरतो. ही ठिकाणं म्हणजे प्रयागराज, जिथे गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. त्यानंतर हरिद्वार, पवित्र गंगेच्या किनारी, उज्जैन, क्षिप्रा नदीच्या काठावर आणि नाशिक, जेथे गोदावरीचा उगम होतो. या नद्या इथे केवळ पाण्याचे स्रोत राहत नाहीत, तर त्या श्रद्धेच्या वाहिन्या बनतात. आता कुंभमेळा काही दरवर्षी भरत नाही. तो एका विशिष्ट खगोलशास्त्रीय चक्रानुसार चालतो आणि त्याचं हे वेळापत्रक खरोखरच थक्क करणारं आहे. ह्यात वेळेचे 3 टप्पे आहेत. पहिला, अर्धकुंभ, जो दर 6 वर्षांनी येतो. त्यानंतर पूर्णकुंभ, जो प्रत्येक 12 वर्षांनी भरतो. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महाकुंभ, जो तब्बल 444 वर्षांनी एकदाच येतो. विचार करा, 444 वर्षांनी एकदा. मानवी आयुष्यात असा योग येणं खरोखरच अत्यंत दुर्मिळ आणि भव्य असतं. तिसरा भाग, आध्यात्मिक महत्त्व आणि प्रमुख आकर्षणे. इथे आपण या मेळ्याच्या गाभ्याला स्पर्श करणार आहोत. एवढी लाखो लोक इथं का येतात? तर यामागे एक अत्यंत प्रबळ आणि सखोल श्रद्धा आहे. भाविकांचं असं ठाम मत आहे की कुंभमेळ्याच्या या विशिष्ट काळात या नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. हे नुसतं पाण्यात बुडी मारणं नसतं, तर ती एक आंतरिक शुद्धी मानली जाते. या स्नानासोबतच तिथे गेल्यावर संपूर्ण वातावरण अध्यात्माने भरलेलं असतं. सर्वत्र भजन, कीर्तन, योग आणि ध्यानाचे सूर घुमत असतात. हे सगळं मिळून त्या जागेला एका विशाल आध्यात्मिक ऊर्जेच्या केंद्रात रूपांतरित करतं. कुंभमेळ्यातील सर्वात मोठं आणि डोळे दिपवून टाकणारं दृश्य म्हणजे शाही स्नान. शाही स्नान म्हणजे साधू संत आणि विविध धार्मिक गटांचे अत्यंत भव्य असे औपचारिक स्नान सोहळे. हे काही साधं स्नान नसतं बरं का. यात एक विशिष्ट राजेशाही थाट आणि अत्यंत कडक धार्मिक शिस्त असते. कुंभमेळ्याच्या विशिष्ट तारखांना हे शाही स्नान पार पडतं आणि ते पाहणं हा अंगावर काटा आणणारा एक अद्भुत अनुभव असतो. आणि कुंभमेळ्याचा उल्लेख नागासाधूंशिवाय तर पूर्ण होऊच शकत नाही. नागासाधू हे या मेळ्याचं एक अतिशय विशेष आणि प्रमुख आकर्षण असतात. हे असे तपस्वी आहेत ज्यांनी सांसारिक मोहमायेचा पूर्णपणे त्याग करून अत्यंत कठोर तपस्या स्वीकारलेली असते. त्यांचं जीवन, त्यांची वेशभूषा आणि त्यांची ती अफाट भक्ती हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा आणि आदराचा विषय राहिला आहे. अनेक भाविक केवळ या नागासाधूंचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरून येतात. आता आपण बातम्यांमध्ये किंवा चर्चेत आखाडा हा शब्द अनेकदा ऐकतो. हे आखाडे म्हणजे नेमकं काय? तर आखाडे हे विविध संत संप्रदायांचे, तपस्वी आणि महंतांचे अतिशय संघटित असे धार्मिक गट असतात. हे गट कुंभमेळ्यात एकत्र येतात. त्यांच्या स्वतःच्या अशा प्राचीन परंपरा असतात. आणि मगाशी आपण जे शाही स्नान पाहिलं ना, त्यात कोणी आधी स्नान करायचं याचेही या आखाड्यांचे कडक नियम ठरलेले असतात.
हेच आखाडे कुंभमेळ्याला एक शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूप प्राप्त करून देतात. हे सगळं अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण नाशिकच्या कुंभमेळ्याचं उदाहरण घेऊया. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या तीरावर हा मेळा भरतो. या विशिष्ट मेळ्याचं स्वतःचं असं एक आगळंवेगळं महत्त्व आहे. विशेषतः नाशिक शहरातील रामकुंड आणि जवळच असलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर ही या कुंभमेळ्याची मुख्य आध्यात्मिक केंद्र असतात. जसं नाशिकचं हे वैशिष्ट्य आहे, तशीच प्रत्येक शहराच्या कुंभमेळ्याची स्वतःची एक वेगळी ओळख आणि इतिहास आहे. आता वळूया चौथ्या भागाकडे, तात्पुरते शहर व्यवस्था नियोजन. हा भाग खरोखरच चक्रावून टाकणार आहे. कल्पना करा, एका निर्जन नदीकाठावर काही महिन्यांसाठी अचानक एका नव्या शहराची निर्मिती करणं. हीच अत्यंत थक्क करणारी बाब आहे. यासाठी प्रशासनाला अक्षरशः युद्ध पातळीवर काम करावं लागतं. कडेकोट सुरक्षा व्यवस्था, लाखो लोकांसाठी तत्पर आरोग्यसेवा, वाहतुकीचं नियोजन, राहण्याची सोय आणि हे सगळं एका विशाल तात्पुरत्या शहरात. रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा प्रशासनाला अक्षरशः शून्यातून उभ्या कराव्या लागतात. पण हे शहर उभं करणं जेवढं कठीण आहे, त्याहून कैक पटीने अधिक कठीण आहे ते चालवणं. यातील सर्वात मोठं आणि हायरिस्क आव्हान म्हणजे गर्दीचं व्यवस्थापन. एकाच वेळी लाखो लोक नदीकडे स्नानासाठी जात असतात, तेव्हा चेंगराचेंगरी टाळणं हे प्रशासनाचं मुख्य काम असतं. त्या खालोखाल स्वच्छता राखणं, अवाढव्य वाहतुकीचं नियंत्रण करणं आणि कोणत्याही साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ न देणं ही आव्हानं अत्यंत गुंतागुंतीची असतात. हे एक प्रकारचं लॉजिस्टिकचं महाकाव्यच आहे. आणि आता आपला शेवटचा 5वा भाग, जागतिक प्रभाव, आर्थिक आणि सामाजिक महत्त्व. कुंभमेळ्याचं हे अफाट महत्त्व केवळ भारतापुरतं मर्यादित नाहीये, तर संपूर्ण जगाने ते मान्य केलंय. हे अतिशय स्पष्ट होतं जेव्हा आपण पाहतो की खुद्द युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. हे केवळ एक धार्मिक संमेलन राहिलेलं नाहीये, तर मानवी संस्कृती, परंपरेचे आणि एवढ्या मोठ्या संख्येने शांततेत एकत्र येण्याच्या भावनेचे हे एक अद्वितीय जागतिक उदाहरण बनलंय. श्रद्धेव्यतिरिक्त या मेळ्याचा आर्थिक प्रभाव देखील प्रचंड मोठा आहे. कुंभमेळ्यामुळे पर्यटन व्यवसायाला जबरदस्त चालना मिळते. जगभरातून अभ्यासक, पर्यटक आणि मीडिया इथे येतो. यामुळे स्थानिक पातळीवर हजारो नवीन रोजगार निर्माण होतात. हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवस्था, छोटे मोठे व्यावसायिक सर्वांनाच याचा थेट आर्थिक फायदा होतो. आणि या आर्थिक वाढीसोबतच विविध प्रांत, भाषा आणि विचारांचे लोक एकत्र आल्यामुळे एक विलक्षण सामाजिक आणि धार्मिक ऐक्यही इथं पाहायला मिळतं. थोडक्यात सांगायचं तर कुंभमेळा हा केवळ एक इव्हेंट नसून तो हजारो वर्षांच्या प्राचीन परंपरेचा आणि आजच्या आधुनिक आव्हानांचा एक महासंगम आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जसजशी जगाची लोकसंख्या आणि जागतिक पर्यटन वाढत आहे, तसतशा या प्राचीन आध्यात्मिक परंपरा भविष्यात आधुनिक व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाशी कशा जुळवून घेतील? आधुनिकतेच्या या वेगवान प्रवाहात श्रद्धेचा हा प्रवाह भविष्यात कसा रूप घेईल हे पाहणं खरोखरच औत्सुक्याचं ठरेल. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.